प्लेयोट्रॉपी. सुरुवातीला आपण पाहिला इनकम्प्लीट डॉमिनन्स, नंतर पाहिला आपण कोडॉमिनन्स, त्यानंतर पाहिला आपण मल्टिपल अलिस पाहिलं मागच्या लेक्चर मध्ये. आज आपण प्लेयोट्रॉपी पाहतो. आतापर्यंत आपण काय शिकलो? एक जीन काय कंट्रोल करते, एक ट्रेट और कॅरेक्टर. एक जीन एक ट्रेट किंवा एक कॅरेक्टर कंट्रोल करते, एक जीन. पण या ठिकाणी काय प्लेयोट्रॉपी म्हणजे काय? वेन सिंगल जीन कंट्रोल टू और मोर डिफरंट ट्रेट. वेन म्हणजे जीन एकच आहे, एक जीन आहे, सिंगल जीन आहे, तो कंट्रोल करतोय टू और मोर डिफरंट ट्रेट. त्या जीनला नाव दिलं प्लेयोट्रॉपिक जीन. वेन सिंगल जीन कंट्रोल, जीन सिंगलच आहे, वेन सिंगल जीन कंट्रोल टू और मोर डिफरंट ट्रेट. वेन सिंगल जीन कंट्रोल टू और मोर डिफरंट ट्रेट. त्या सिंगल जीनला जो कंट्रोल करतोय टू और मोर डिफरंट ट्रेट त्याला नाव दिलं म्हणा प्लेयोट्रॉपिक जीन. आणि तो जो फिनॉमिनॉन त्याला म्हटलं म्हणा प्लेयोट्रॉपी किंवा प्लेयोट्रॉपीचा. पुन्हा पायामध्ये काय म्हटलं म्हणा? वेन सिंगल जीन कंट्रोल टू और मोर डिफरंट ट्रेट. म्हणजे डोक्यात ठेवायचं आपल्याला एक जीन दोन किंवा त्यापेक्षा जास्त काय ट्रेट कंट्रोल करते. त्या जीनला नाव दिलं प्लेयोट्रॉपिक जीन. आणि ते जे फेनॉमेना आहे त्याला म्हटलं प्लेयोट्रॉपी किंवा प्लेयोट्रॉपीचा. यामध्ये रेशो किती येतो? रेशो इज 2:1 इन्स्टेड ऑफ 3:1. मेंडेलच्या क्रॉसमध्ये, मेंडेलच्या मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये रेशो कोणता आला होता आपल्याला? 3:1. त्याऐवजी इथे कोणता रेशो आला? 2:1. हा रेशो का आला ते आपल्याला समोर एक्झाम्पल मध्ये समजेल, पाहू आपण. फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की प्लेयोट्रॉपी म्हटलं तर रेशो किती? 2:1 इन्स्टेड ऑफ 3:1. एक्झाम्पल आहे सिकल सेल ॲनिमिया इन ह्यूमन. ह्यूमन मधला सिकल सेल ॲनिमिया नावाचा डिसीज. आता सिकल सेल ॲनिमिया काय? ॲनिमिया म्हणजे काय? पहिल्यांदा ॲनिमिया माहित पाहिजे. ॲनिमिया मीन्स लो पर्सेंटेज ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन कमी आहे. हिमोग्लोबिन कुठं असते? आरबीसी मध्ये. कारण आपण ज्या वेळेला सर्क्युलेशन चॅप्टर पाहतो त्यावेळेला आपण त्यामध्ये सांगतो की आरबीसी जो आहे ह्यूमन मध्ये, आरबीसी आर नॉन न्यूक्लिएटेड आणि त्या आरबीसी मध्ये असते, आरबीसी कंटेन हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन हा रेड कलरचा रेस्पिरेटरी पिगमेंट आहे. हिमोग्लोबिन इज रेड कलर रेस्पिरेटरी पिगमेंट प्रेझेंट इन आरबीसी. त्या हिमोग्लोबिनचा पर्सेंटेज कमी झाला आणि हिमोग्लोबिनचा पर्सेंटेज कमी झाल्यामुळे आरबीसी बिकम सिकल सेल. सिकल सेल म्हणजे हाफ मून सेल. सिकल सेल म्हणजे काय? हाफ मून सेल. हाफ मून सेल त्याचा झाला, त्यालाच म्हटलं आपण सिकल सेल ॲनिमिया. म्हणजे असा ॲनिमिया, ॲनिमिया म्हणजे काय? लो पर्सेंटेज ऑफ हिमोग्लोबिन. असा ॲनिमिया in which RBC become sickle cell. आणि सिकल सेल म्हणजे काय? हाफ मून सेल. काय सांगितलं इथपर्यंत आपण? व्हॉट इज प्लेयोट्रॉपी? वेन सिंगल जीन कंट्रोल, वेन सिंगल जीन कंट्रोल टू और मोर डिफरंट ट्रेट. वेन सिंगल जीन कंट्रोल टू और मोर डिफरंट ट्रेट, इट इज कॉल्ड, that gene is called pleiotropic gene. जीन ला म्हटलं जो जीन असा जीन की एकटा आहे, तो सिंगल आहे, पण काय कंट्रोल करतोय? टू और मोर डिफरंट ट्रेट. त्या जीनला म्हटलं प्लेयोट्रॉपिक जीन. फिनॉमिना म्हणजे प्लेयोट्रॉपी किंवा प्लेयोट्रॉपीचा. प्लेयोट्रॉपीचा रेशो किती असतो? 2:1 इन्स्टेड ऑफ 3:1. आणि एक्झाम्पल घेतलं सिकल सेल ॲनिमिया. आता सिकल सेल ॲनिमिया कोणत्या जीन होते? सिकल सेल ॲनिमिया इज कॉज्ड बाय जीन HBS. सिकल सेल ॲनिमिया या जीनने होते HBS. सिकल सेल ॲनिमिया इज कॉज्ड बाय जीन HBS. मग आता इथे दोन कॅटेगरी आहेत, एक सिकल सेल ॲनिमिक पर्सन आणि दुसरा नॉर्मल पर्सन. नॉर्मल म्हणजे काय? हेल्दी पर्सन. हेल्दी जो जीन असतो तो कोणता असतो? HB जीन. हा जो जीन आहे HB
नॉर्मल और हेल्दीचा हा जीन कसा आहे डॉमिनंट आहे, हा कसा आहे डॉमिनंट आहे, आणि हा जो सिकल सेल ॲनिमिक जीन आहे हा कसा आहे रेसेसिव्ह आहे. दोन गोष्टी लक्षात आल्या. सिकल सेल ॲनिमिया इज कॉज्ड बाय जीन, सिकल सेल ॲनिमिया इज कॉज्ड बाय जीन HBS. सिकल सेल ॲनिमिया HBS म्हणतोय त्या जो कसा आहे रेसेसिव्ह आहे. नॉर्मल और हेल्दी जीन कोणता आहे HBA, तो कसा आहे डॉमिनंट आहे. म्हणजे दोन जीन लक्षात आले तुमच्या. सिकल सेल ॲनिमिया कॉज करणारा जीन कोणता HBS जो आहे रेसेसिव्ह. नॉर्मल और हेल्दी जीन कोणता आहे HBA, तो कसा आहे या ठिकाणी डॉमिनंट आहे. म्हणजे आपल्याला दोन जीन लक्षात ठेवायचे आहेत. HBA आधी तो कोणता नॉर्मल और हेल्दीचा म्हणजे डॉमिनंट आहे, आणि सिकल सेल ॲनिमियाचा HBS हा कसा आहे रेसेसिव्ह. आता यामध्ये काय होते बघा, साधं उदाहरण घेऊ आपण. HBA असेल पहा या ठिकाणी दोनही जीन कोणते नॉर्मलचे, दोनही जीन नॉर्मलचे, दोनही जीन नॉर्मलचे, म्हणजे हा इंडिव्हिज्युअल कसा झाला नॉर्मल इंडिव्हिज्युअल. यामध्ये सिकल सेल ॲनिमियाचा कोणताही जीन नाहीये. HBA का होता डॉमिनंट, आणि HBA कोणता आहे नॉर्मलचा आहे, हा नॉर्मलचा आहे किंवा हेल्दी पर्सनचा आहे. हेल्दी पर्सन म्हणजे याच्यामध्ये सिकल सेल ॲनिमिया नाहीये. HBS कुणाचा आहे सिकल सेल ॲनिमियाचा. मग आता पहा हा HBA नॉर्मल हेल्दी पर्सनचा तो डॉमिनंट आहे. या ठिकाणी HBA दोन्ही आहे, दोन्ही डॉमिनंट आहे. पर्सन कसं झालं नॉर्मल. त्याच्या उलट पहा HBS हा रेसेसिव्ह आहे. पण रेसेसिव्ह कसं होमोझायगस कंडिशन मध्ये रेसेसिव्ह आहे तेव्हा. आणि तुम्हाला माहिती आहे ज्या वेळेला रेसेसिव्ह हा होमोझायगस कंडिशन मध्ये असतो तेव्हा तो काय होता एक्सप्रेस, आणि म्हणून हा झाला सिकल सेल ॲनिमिक. आणि हा सिकल सेल ॲनिमिक काय होते दॅट गेट डाय. याचे सिकल सेल ॲनिमिया जर असेल हा पर्सन काय होतो डेथ होते. त्यानंतर HBS तीन कॅटेगरी लक्षात घ्या. HBA हा डॉमिनंट आहे नॉर्मलचा, सोबत HBS सिकल सेल ॲनिमियाचा रेसेसिव्ह आहे. म्हणजे या ठिकाणी अपियर कोणता होणार नॉर्मलचा, पण त्यामध्ये जीन सोबत कोणता आहे सिकल सेल ॲनिमियाचा, आणि मग याला नाव दिलं कॅरियर. नॉर्मल बट कॅरियर फिनोटिपिकली नॉर्मल आहे का, कारण HBA हा डॉमिनंट होता, तो काय झाला एक्सप्रेस झाला. म्हणजे इंडिव्हिज्युअल नॉर्मल आहे बट कॅरी जीन फॉर सिकल सेल ॲनिमिया, म्हणून म्हटलं आपण कॅरियर. हा झाला सफर, जो सफर होऊन झाला डिसीज मध्ये. म्हणजे तुमच्या लक्षात तीन जीनोटाइप आले. मी तुम्हाला काय काय सांगितलं यामध्ये. आपण बनवलं एक्झाम्पल सिकल सेल ॲनिमियाचं. ॲनिमिया म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला. ॲनिमिया म्हणजे काय लो पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन, म्हणजे O2 ची डेफिशियन्सी कमतरता आहे O2 ची. मग त्यामध्ये आपण म्हटलं त्याला सिकल सेल ॲनिमिया का म्हटलं. ॲनिमिया म्हणजे लो पर्सेंटेज O2 आहे, पण त्यामध्ये लो पर्सेंटेज O2 आहे अँड RBC बिकम सिकल सेल. सिकल सेल म्हणजे हाफ मून सेल, आणि त्याला नाव दिलं सिकल सेल ॲनिमिया. मग आपण सांगितलं की जो सिकल सेल ॲनिमियाला कोण कंट्रोल करतो जीन HBS हा रेसेसिव्ह आहे. नॉर्मल और हेल्दी पर्सनच्या जीनला कोण कंट्रोल करते HBA. नॉर्मल और हेल्दी जीन कोणता HBA which is the dominant. पण ती कंडिशन आला HBA नॉर्मल. HBS दोन्ही रेसेसिव्ह होमोझायगस मध्ये आपल्याला झाला सिकल सेल ॲनिमिया, आणि ज्या इंडिव्हिज्युअलला सिकल सेल ॲनिमिया असेल किंवा हा जीनोटाइप असेल दॅट इंडिव्हिज्युअल गेट डाय. त्यानंतर HBS इथं आपल्याला दिसते HBA आहे, तो एक्सप्रेस झाला म्हणून फिनोटिपिकली कसा आहे इंडिव्हिज्युअल नॉर्मल बट कॅरियर. तीन लक्षात ठेवायचे. आणि म्हणून म्हटलं आपण पाहतो एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं सिकल सेल ॲनिमिया कशामुळे कॉज होणार जीन HBS. नॉर्मल और हेल्दी जीन कोणता आहे HBA, तो कसा डॉमिनंट आहे. आणि कॅरियर हा कॅरियर
शो साइन ऑफ माइल्ड एनिमिया. माइल्ड म्हणजे काय, सौम्य. HbA SBS is the carrier show sign of mild anemia. As their RBC becomes sickle cell, Hoffman cell, आणि कॅरियर मध्ये सुद्धा RBC Hoffman cell आहे, it result in O2 deficiency. पण तो इंडिव्हिज्युअल नॉर्मल असतो. कॅरियर जो आहे हा झाला कॅरियर. कॅरियर शो, कॅरियर म्हणजे हेटेरोझायगस, सिकल सेल म्हणजे होमोझायगस, नॉर्मल सुद्धा होमोझायगस डॉमिनंट. सिकल सेल एनिमिक म्हणजे होमोझायगस रिसेसिव्ह आणि कॅरियर म्हणजे हेटेरोझायगस. कॅरियर शो साइन ऑफ माइल्ड एनिमिया as their RBC become Hoffman cell किंवा सिकल सेल, it result in O2 deficiency. हा जो जीन आहे सिकल सेल एनिमियाचा हा लिथल आहे. कधी लिथल आहे हा? इन होमोझायगस कंडिशन. लिथल म्हणजे जीव घेणार, जीव घेते तो, डेथ होते. आणि म्हणून म्हटलं आपण जीन फॉर सिकल सेल एनिमिया इज लिथल. पण तो केव्हा लिथल आहे? इथं होतं का लिथल? नाही, हेटेरोझायगस मध्ये. when it is present in homozygous condition. आणि होमोझायगस कंडिशन मध्ये जर असेल तर आणि प्रोड्यूस करते सिकल सेल एनिमिया. कधी इन हेटेरोझायगस कॅरियर मध्ये सुद्धा तो प्रोड्यूस करते. मग म्हणजे आपण सांगितलं हा जर होमोझायगस कंडिशन मध्ये असेल तर तो लिथल आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला? पुन्हा लक्ष द्या. आपण बोललो प्लेओट्रॉपी इथपर्यंत समजलं तर डायरेक्ट आपण एक्झाम्पल क्रॉस करू. Pleiotropy means when single gene control two or more different trait. जीन एकच आहे, सिंगल जीन आहे, तो काय कंट्रोल करतोय? टू और मोर डिफरंट ट्रेट. त्या जीनला नाव दिलं प्लेओट्रॉपिक जीन. फेनॉमेनॉन म्हटलं प्लेओट्रॉपी और प्लेओट्रॉपिझम. या प्लेओट्रॉपी मध्ये रेशो किती असतो? 2:1 instead of 3:1. जो 3:1 यायला पाहिजे तर तो किती आला? 2:1. तर इथे क्रॉस करून म्हणा 3:1 पाहिजे तर 2:1 आला. आणि एक्झाम्पल घेतलं सिकल सेल एनिमिया इन ह्यूमन. काय होतं सिकल सेल एनिमिया? सिकल सेल एनिमिया इज कॉज्ड बाय जीन HbS. सिकल सेल एनिमिया इज कॉज्ड बाय जीन HbS which is recessive. Normal or healthy gene is HbA which is dominant. नंतर कॅरियर जे असते, कॅरियर ही झाली कॅरियर. मग आपण 3 युनिट पडले. HbA म्हणजे नॉर्मल, HbS म्हणजे होमोझायगस रिसेसिव्ह, सिकल सेल एनिमिक जे डाय होती HbA HbS म्हणजे कॅरियर. मग आपण काय सांगितलं? हा जो कॅरियर आहे, कॅरियर शो साइन ऑफ माइल्ड एनिमिया and their RBC become Hoffman cell. आणि त्यामुळे O2 ची डेफिशियन्सी होती. कॅरियर शो साइन ऑफ माइल्ड एनिमिया. कॅरियर शो साइन ऑफ माइल्ड एनिमिया as their RBC become sickle cell. It result in O2 deficiency. जीन फॉर सिकल सेल एनिमिया कधी लिथल आहे? होमोझायगस कंडिशन तो लिथल आहे. होमोझायगस कंडिशन मध्ये तो लिथल आहे, कारण या कंडिशन मध्ये लिथल म्हणजे डेथ होते डायरेक्ट. आता एक्झाम्पल कसं घ्यायचं? एक्झाम्पल पहा कोणतं घ्यायचं की हे 3 जीनोटाइप माहिती आहे तुम्हाला. नॉर्मलचा जीनोटाइप कोणता? HbA दोन्ही डॉमिनंट. सिकल सेल एनिमियाचा कोणता? HbS दोन्ही होमोझायगस रिसेसिव्ह, ते दोन्ही होमोझायगस डॉमिनंट. आणि हेटेरोझायगस असेल तर कॅरियर. आणि लक्षात ठेवायचं हा जो होमोझायगस रिसेसिव्ह आहे सिकल सेल एनिमिया यामध्ये काय होते? डेथ. एक्झाम्पल कोणते घ्यायचं? मॅरेज बिटवीन 2 कॅरियर. 2 कॅरियर मध्ये मॅरेज झालं. दोन्ही कॅरियर आहेत. पहा सिकल सेल कॅरियर, सिकल सेल कॅरियर, सिकल सेल कॅरियर क्रॉस विथ सिकल सेल कॅरियर. इकडे लिहायचं पॅरेंटल जनरेशन, इकडे लिहायचं फिनोटाइप. काय दिलं तिकडे आपला नियम तोच आहे, रूल तोच आहे.
तिकडे काय लिहिलं पॅरेंटल जनरेशन, इकडे काय लिहिलं फिनोटाइप, फिनोटाइपच्या खाली जीनोटाइप. आठवा कॅरियर म्हणजे कोणती होती हेटेरोझायगस. HBA HBS होता. पुन्हा इथे HBA HBS. तिथं काय लिहिलं वर पॅरेंटल जनरेशन, इथं काय लिहिलं फिनोटाइप, इथं काय लिहिलं जीनोटाइप. आता काय पडणार आहे कमिट्स, याचे कमिट्स दोन पडेल. कोणता HBA HBS. याचे दोन कोणते तेच कमिट आहे HBA आणि HBS. दोन कमिट पडली तर कमिट लिहा. मग आपण क्रॉस कसा घेतो बा या ठिकाणी याला कन्सिडर करा. याचा क्रॉस याच्यासोबत केला, ठीक आहे. याचाच क्रॉस याच्यासोबत केला, ठीक आहे. झाला म्हणजे याचा क्रॉस दोघांसोबत करून घेतला. आता याचा क्रॉस याच्यासोबत केला, याचाच क्रॉस याच्यासोबत केला. तुझ्या लक्षात आलं असेल आता हे काय प्रॉब्लेम. मग काय केलं याचा पहिल्यांदा याला कन्सिडर केलं, याचा क्रॉस याच्यासोबत, याचाच क्रॉस याच्यासोबत, ठीक आहे. मग याला याचा विचार केला, याचा क्रॉस याच्यासोबत, याचा क्रॉस याच्यासोबत. मग काय आलं पहिलं HBA 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 HBA. त्यानंतर दुसरं काय आलं HBA HBS. मग काय हे सुद्धा HBA HBS. का एक मागितला आधी एक डॉमिनंट आहे, एस कसं आहे रिसेसिव्ह. या ठिकाणी होमोझायगस कंडिशन आली HBS HBS. आता सांगा कशी आहे HBA HBA म्हणजे दोन्ही डॉमिनंट आहे. याला काय म्हणतात नॉर्मल. हे दोन काय झाले कॅरियर, हेटेरोझायगस म्हणून कॅरियर आणि हा काय झाला सिकल सेल ॲनिमिक. याची काय झाली डेथ डाय. मी आधी सांगितलं होतं सिकल सेल ॲनिमिक जीन ज्या इंडिव्हिज्युअल मध्ये होमोझायगस कंडिशन मध्ये आला त्या इंडिव्हिज्युअल की डाय. रेशो किती आला तसं आता 1:2:1. 1 काय नॉर्मल आहे, 2 कसे आहे कॅरियर आहे आणि एक कसा सिकल सेल ॲनिमिक. पण याची डेथ झाली आणि म्हणून रेशो काढला कॅरियर टू नॉर्मल. कॅरियर पहिल्यांदा कॅरियर टू नॉर्मल. नॉर्मल कॅरियर किती आहे 2, नॉर्मल किती आहे 1. आता गेला बघ याचा प्रश्न. अशा प्रकारे हा रेशो आला 2:1. कसा आला पुन्हा पहा 2 घेतले सिकल सेल कॅरियर. कॅरियर म्हटल्यानंतर हेटेरोझायगस कंडिशन HBA HBS. तिथे आला HBA HBS. त्याचे 2 कमेंट पडले HBA HBS. त्याचे 2 HBA HBS. क्रॉस कसा केला आपण इथं चेकर बोर्ड घेतला नाही. चेकर बोर्डही घेऊ शकतो आपण. आधीचा जो पुस्तक होता बोर्डचं त्यामध्ये चेकर बोर्ड होता. या पुस्तकामध्ये असा क्रॉस घेतला म्हणून आपण असा घेऊ. बोर्डचं पुस्तक जसं म्हणते तसं. मग काय केलं या पहिल्यांदा हे 2 आहे, याचा क्रॉस याची सोबत करून घेतला, याचा त्याची सोबत केला. मग याला याचा विचार केला हा ठरला याचा याच्यासोबत याचा याच्यासोबत आणि अशी कॉम्बिनेशन मिळाल्यानंतर HBA HBA होमोझायगस डॉमिनंट, HBA HBS हेटेरोझायगस, HBA HBS हेटेरोझायगस, HBS HBS होमोझायगस रिसेसिव्ह. तुम्हाला माहिती आहे होमोझायगस रिसेसिव्ह म्हणजे सिकल सेल ॲनिमिक. होमोझायगस कंडिशन मध्ये डेथ होते डाय आणि दॅट जीन्स आर लिथल इन होमोझायगस कंडिशन. त्या जीनला आपण लिथल म्हटलं. लिथल म्हणजे जीव घेणार तो कुठं कधी होमोझायगस कंडिशन. हेटेरोझायगस मध्ये जीव घेत नाही तो. मग HBA HBA नॉर्मल आहे, हे 2 कॅरियर आहे. तसा रेशो किती आला होता 1:2:1. तर हा याची डेथ झाली म्हणून कॅरियर टू नॉर्मल रेशो किती काढला 2:1. हे होता प्लेओट्रॉपी. पुन्हा एकदा सांगता प्लेओट्रॉपी
काय म्हटलं प्लेओट्रॉपी मध्ये? व्हेन सिंगल जीन कंट्रोल 2 or more different trait. व्हेन सिंगल जीन, एकच जीन आहे तो काय कंट्रोल करतोय? 2 or more different trait. That gene is called pleiotropic gene, and such phenomenon is called pleiotropy or pleiotropism. Ratio किती येतो? 2:1 instead of 3:1. phenotypically 3:1. नंतर काय म्हटलं आपण? 2:1 रेशोला एक्झाम्पल घेऊन घेतलं सिकल सेल एनिमिया. काय सांगितलं? सिकल सेल एनिमिया इज कॉज्ड बाय जीन HBS. नॉर्मल और हेल्दी जीन इज HBA. नॉर्मल और हेल्दी जीन कोणता आहे? HBA इज डॉमिनंट. हे झाले कॅरियर. कॅरियर मध्ये कोणते साइन आहे? माइल्ड एनिमिया. का? बिकॉज देयर आरबीसी बिकम हाफ मून सेल आणि इट रिझल्ट इन O2 deficiency. जीन फॉर सिकल सेल एनिमिया इज लिथल. कधी लिथल आहे? होमोझायगस कंडिशन मध्ये जीन लिथल आहे. इट रिझल्ट इन डेथ ऑफ बेअरर. एक्झाम्पल घेतलं मॅरेज बिटवीन 2 कॅरियर will produce. Marriage between 2 carrier will produce normal. Marriage between 2 carrier produce normal carrier and sickle cell anemia in ratio 1:2:1. Marriage between 2 sickle cell carrier, high carrier, high carrier. Marriage between 2 sickle cell carrier produces normal carrier and sickle cell anemia in ratio 1:2:1. But sickle cell anemic die. Sickle cell anemic individual cannot die. आणि काय राहिले शिल्लक फक्त कॅरियर आणि नॉर्मल इन रेशिओ 2:1. इट इज अबाउट द प्लेओट्रॉपी. आता या ठिकाणी काय झालं? आपण जेव्हा धडा म्हणजे चॅप्टर स्टार्ट केलं, आपलं चॅप्टरचं नाव आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. त्यामध्ये सुरुवातीला काय केलं आपण? इनहेरिटन्स बद्दल पाहिलं. मी आधी सुरुवातीला व्हेरिएशन बद्दलही सांगितलं. मग आपण मेंडेलचा विचार केला, मेंडेलचे ट्रेड्स पाहिले, 7 ट्रेड घेतले होते. मग आपण टर्मिनॉलॉजीचा विचार केला. टर्मिनॉलॉजी आपण मोनोहायब्रिड क्रॉसच्या बेसवर पाहिले सुरुवातीच्या काही लेक्चर्स मध्ये. मोनोहायब्रिड क्रॉस घेतला त्यावर आपण ती टर्मिनॉलॉजी शिकलो पुन्हा. पण काही सुटलेली टर्मिनॉलॉजी मग एक्स्ट्रा पण घेऊन टाकली ती आणि टर्मिनॉलॉजी कंप्लीट केली. मग मोनोहायब्रिड क्रॉस घेतला, डायब्रिड क्रॉस घेतला, त्याचे एक्झाम्पल्स घेतले. मोनोहायब्रिड डायब्रिड क्रॉस झाल्यानंतर मोनोहायब्रिड क्रॉसच्या बेसवर 2 लॉ होते, लॉ ऑफ डॉमिनन्स आणि लॉ ऑफ सेग्रिगेशन, ते पाहिले. त्यानंतर डायब्रिड क्रॉसच्या बेसवर जो लॉ होता तो होता लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट, तोही पाहिला. मग आपण पाहिला टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस. इथे मेंडेलिझम ऍक्च्युअल मध्ये संपलं. मग चालू झालं न्यू मेंडेलिझम किंवा पोस्ट मेंडेलियन. मेंडेलच्या डेथ नंतर किंवा मेंडेलची हिस्ट्री संपल्यानंतरचं जे आहे ते. तर पोस्ट मेंडेलियन किंवा न्यू मेंडेलिझम मध्ये आपण पहिल्यांदा आपण पाहिलं की त्यामध्ये व्हॉट अबाउट द इनकम्प्लीट डॉमिनन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये एक्झाम्पल घेतलं होतं मिराबिली जलापा. पूर्व क्लॉक टाइमचं एक्झाम्पल घेतलं होतं आणि त्यामध्ये फिनोटिपिक आणि जेनोटिपिक रेशिओ सेम होता 1:2:1. मग आपण कोड डॉमिनन्स घेतलं, त्यामध्ये घेतलं होतं कोड कलर इन कॅटल. तर कोड कलर इन कॅटलचं एक्झाम्पल घेतलं. कोड डॉमिनन्स मध्ये दोन्ही एक्सप्रेस झाले होते अलियन्स आणि त्यामध्ये जेनोटिपिक फिनोटिपिक रेशिओ 1:2:1. मग काल जेव्हा आपण आजचा लेक्चर पाहिलं कालचं, त्यामध्ये आपण मल्टिपल अलील पाहिलं. मल्टिपल अलील पाहताना आपण एक्झाम्पल घेतलं होतं. त्यामध्ये मल्टिपल अलील मध्ये एक्झाम्पल घेतलं होतं बिंग ॲबनॉर्मॅलिटी इन ड्रॉसोफिलाचं. अलग अलग टाईपचे बिंग आले होते, म्युटेशन मॉडेलवर झाले. आज आपण पाहिलं प्लेओट्रॉपी. या ठिकाणी धड्याचा एक टप्पा हा संपला. आता उद्यापासून जो टप्पा आहे आपला तो आहे सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग. म्हणजे कसा सेक्स डिटर्माइन होते किंवा क्रोमोझोमल बेसिस ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. म्हणजे क्रोमोझोम हा बेस आहे सेक्स डिटर्मिनेशनचा. मग त्यासाठी आपल्याला पाहावं लागेल की क्रोमोझोमचं स्ट्रक्चर कसं आहे, कोणते क्रोमोझोम आहे, बॉडीमध्ये किती क्रोमोझोम आहे, हे आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये स्टार्ट करणार. क्रोमोझोमचं स्ट्रक्चर वगैरे जे आहे ते पुढचा टॉपिक आहे ते चालू राहील. हा एक टप्पा आपला संपलेला आहे. आता उद्यापासून आपण एक नवीन टप्पा धडायचा सुरू करणार, जो शेवटचा टप्पा आहे. जवळजवळ त्यालाही 8 ते 9 लेक्चर लागतील आणि मग आपला चॅप्टर